महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेवरून गेल्या काही दिवसांपासून गदारोळ सुरू आहे। कधी निधीचा अभाव तर कधी योजनेचे निकष, यावरून ही योजना सातत्याने चर्चेत आहे। अशातच आता राज्यातील 14,000 पेक्षा अधिक पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्यामुळे आता गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सुरू झालेल्या या योजनेवर पुरुषांनी कसा डल्ला मारला असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेवरून गेल्या काही दिवसांपासून गदारोळ सुरू आहे आणि अशातच राज्यातील 14,000 पेक्षा अधिक पुरुषांनी देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे। यावरच आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठं विधान केलं। ज्या पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांचे पैसे वसूल करणार असल्याचं अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे।